भाजपचा विधानसभेसाठी काय मेगा प्लॅन आहे त्या संदर्भातला एक रिपोर्ट पाहूया। लोकसभा निवडणुकीत मोठा दणका बसल्यानंतर महाराष्ट्रातील सत्ता राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे। विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याची तयारी भाजपने केली आहे। भाजप किती जागा लढणार, पक्षाची रणनीती काय असणार आहे, पाहूया या खास रिपोर्टमधून। विधानसभेला भाजप 155 ते 160 जागा लढणार। बोलो भारत माता की। 128 ते 133 जागा मित्रपक्षांना सुटणार। दादा आणि शिंदेंनाच करावी लागणार तडजोड। लोकसभा निवडणुकीतल्या अपयशानंतर भाजपने आता कंबर कसली आहे। त्यासाठी भाजपने मेगा प्लॅन आखल्याचं समजतंय। या रणनीतीचा पहिला भाग आहे तो म्हणजे जागा वाटपाचा। भाजप 155 ते 160 जागा लढण्यावर ठाम असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। याचाच अर्थ उरलेल्या 128 ते 133 जागा शिंदे सेना, अजित पवार गट आणि मित्र पक्षांना दिल्या जातील। दुसरीकडे पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी महायुतीचं सरकार येणार असं छातीटोकपणे सांगितलंय। आता पुन्हा इथेच अधिवेशन घेतोय आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, आजची तारीख लिहून ठेवा। देवेंद्र फडणवीसनी म्हटलं होतं लिहून ठेवा, या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार निवडून येईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 100 जागा मागितल्या असल्या तरी त्यांना 80 ते 90 जागा दिल्या जातील। उर्वरित जागा अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि सहयोगी पक्षांना दिल्या जातील, ही माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवार गटाने मात्र आपल्याला 70 पेक्षा एकही जागा कमी चालणार नाही अशी भूमिका घेतली आहे। कमी जागा मिळाल्या तर स्वतंत्र लढण्याचा विचार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सुरू असल्याची चर्चा आहे। लोकसभेतल्या अपयशानंतर भाजपचे नेते आक्रमक झालेत। फडणवीसांनी कार्यकर्त्यांना काय सल्ला दिलाय तोही पहा। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज तुम्हाला परवानगी देतो, ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा। आदेश विचारू नका, मैदानात उतरा, ठोकून काढा। अट एकच आहे, एकच अट आहे, हिट विकेट व्हायचं नाही। तिन्ही पक्षांनी विद्यमान आमदारांच्या तिकिटात बदल केला तरी त्या जागा त्याच पक्षाकडे राहतील असं ठरलंय। विधानसभेत भाजपचे 105 आमदार आहेत। अन्य सदस्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या 115 पर्यंत गेली आहे। शिवसेनेचे 55 उमेदवार निवडून आले होते, त्यापैकी 40 आमदार शिंदे गटात आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 आमदारांपैकी 39 आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत आहेत। लोकसभेतल्या यशामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलाय। विरोधकांची एकी पाहता महायुतीत जागा वाटपात सुवर्ण मध्य काढण्याचं मोठं दिव्य भाजपला करावंच लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।